संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना 1500वरून पेन्शनची वाढ जी आहे ही 2500 इतकी करण्यात आली आहे। याबाबतचा मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णयसुद्धा जारी करण्यात आला आहे। आता मुख्य म्हणजे ही जी पेन्शन वाढ आहे ही ऑक्टोबर महिन्यापासून लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे लाभार्थी आहेत यांचे जे कमेंट आल्या होत्या, SMS आले होते, याबाबत पाहू शकता की कोणत्या लाभार्थ्यांना ही पेन्शन जी आहे 2500 पेन्शन वाढ मिळणार आहे आणि याबाबत पाहू शकता योजनेमध्ये जो नवीन बदल झाला आहे कोणत्या लाभार्थ्यांना यामधून वगळलं जाईल। तर याबाबतचे जे कमेंट आल्या होत्या तर पाहू शकता काही लाभार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांना जन्मतः अपंगत्व नाही आहे, दिव्यांग नाही आहेत, तर त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो का। त्याचबरोबर सरकारमार्फत नवीन प्रणाली जी आहे म्हणजे SOP म्हटली जाते की समजा आता जे लाभार्थी आहेत त्यांना पेन्शन द्यायची आहे तर सरसकट न देता त्यांच्यासाठी जी प्रणाली आहे नवीन सिस्टीम म्हणजे जे फेक लाभार्थी आहेत त्यांना काढण्यासाठी फिल्टर असा पद्धतीचा शब्द तुम्ही वापरू शकता। तर त्यामध्ये पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं, ज्यांची बोगस जे लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी होऊ शकते। तर ही कशा पद्धतीने प्रोसेस असणार आहे आणि काय काय याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, कोणत्या लाभार्थ्यांना 2500 रुपये डायरेक्टली लाभ मिळणार आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार नाही आहे, या संदर्भात आपण जाणून घेऊयात। तर पाहू शकता 2500 रुपयेचा लाभ हा सरसकट मिळणार नसून लाभार्थ्यांसाठी जी पडताळणी आहे ही लवकरच केली जाऊ शकते। राज्य शासनामार्फत पडताळणीसाठी पाहू शकता जे बोगस दिव्यांग लाभार्थी आहेत यांना वगळण्यासाठी या योजनेमधून त्यांच्यासाठीची पडताळणी ही केली जाऊ शकते। आता यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पाहू शकता जे लाभार्थी आहेत यामध्ये दिव्यांग लाभार्थी जे जन्मतः अपंगत्व आहे त्यांच्यासाठी। त्याचबरोबर असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की जे लाभार्थी पाहू शकता याच्यानंतरनं अंशतः दिव्यांगत्व आहे म्हणजे नंतरनं त्यांच्या याच्यामध्ये पाहू शकता त्यांच्या जन्म झाल्याच्या नंतरनं पाहू शकता एक म्हणू शकता नोकरीच्या ठिकाणी अपघात किंवा इतर काही कारणामुळे त्यांना दिव्यांगत्व अपंगत्व आलेलं आहे, तर अशा लाभार्थ्यांना पेन्शनचा लाभ हा मिळणार आहे किंवा नाही। तर पाहू शकता दोन्ही जे लाभार्थी आहेत ह्या पेन्शनच्या लाभास पात्र असणार आहेत, कारण पाहू शकता जे 40% पेन्शन 40% जे जास्त दिव्यांग असणारे सगळे लाभार्थी आहेत यांच्यासाठी ही पेन्शन योजना जी आहे 2500चा लाभ जो आहे हा दिला जाणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पेन्शनचा लाभ जो आहे यामध्ये पाहिलं आपण तर नंतरनं सुद्धा जरी असलं तुमचं दिव्यांगत्व तरीसुद्धा तुम्हाला तोच लाभ मिळणार आहे, कारण सरकारच्या नियमानुसार कायद्यानुसार तुम्ही दिव्यांग व्यक्ती म्हणून पात्र ठरता। कारण पाहू शकता तुम्हाला जी कामाची तुमची जी पात्रता आहे डिसॅबिलिटी म्हटली जाते, एखाद्या ठिकाणी तुमची जी म्हणजे सामान्य मनुष्य असेल त्या पद्धतीने कामाची जी तुमची या असते परफॉर्मन्स असतो याच्यामध्ये कमी येते। पाहू शकता जन्मतः असेल किंवा जन्मानंतरचं असेल अंशतः असेल तर दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही जे लाभ आहेत हे मिळणार आहेत। मात्र फक्त जे लाभार्थी दिव्यांग आहेत बोगस लाभार्थी आहेत, आता बोगस लाभार्थी म्हणजे काय पाहू शकता फेक लाभार्थी ज्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा डिसॅबिलिटी नाही आहे, अपंगत्व नाही आहे, परंतु चुकीचे प्रमाणपत्र दाखवून त्यांनी चुकीचं प्रमाणपत्र जे आहे कागदपत्र देऊन त्यांचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। जिल्हा जे सिव्हिल हॉस्पिटल असतं त्या ठिकाणी जे आपले जे चेकिंग करणारे पडताळणी करणारे जे डॉक्टर आहेत यांच्यामार्फत मिळवून त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने जे दिव्यांग प्रमाणपत्र जर मिळवलं असेल तर असे फेक लाभार्थी चेक करून पाहू शकता त्यांची पुनर्पडताळणी होऊन त्यांच्यासाठी जो लाभ आहे हा बंद केला जाऊ शकतो, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। बाकी सर्व जे लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी यांच्यासाठी ही 2500 लाभ जो आहे 2500चा लाभ हा मिळणार आहे। आता सांगितले जाते ऑक्टोबर महिन्यापासून, परंतु पाहू शकता पुनर्पडताळणी किंवा SOPसाठीची कार्यप्रणाली जी आहे प्रोसेस ही शासनामार्फत लागू केली जाऊ शकते। त्यामुळे हा जो पेन्शनचा लाभ आहे हा 2500चा ऑक्टोबर महिन्यापासून किंवा कदाचित नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिळू शकतो, थोडा वेळ अजून यामध्ये लागू शकतो। सर्व प्रशासकीय यंत्रणांना याबाबतची सूचना देऊन त्या पद्धतीने पुनर्पडताळणी होऊन दिव्यांग लाभार्थी जे असतील त्यांच्यासाठी पेन्शन मिळणार आहे। तिसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता पाहू शकता जे जुने लाभार्थी आहेत पेन्शनचा लाभ घेत आहेत त्यांनी जे तुमच्या तहसीलच्या ठिकाणी असणारं जे निराधार शाखा आहे या ठिकाणी कागदपत्र सबमिट करून त्यांना जी योजना आहे जवळजवळ 5 ते 6 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षापासून त्यांना लाभ मिळत आहे,
पण पाहू शकता आता जर 2500 रुपयाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जे UDID कार्ड जे आहे ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होतं तर UDID कार्ड असणं आवश्यक आहे. या अगोदरचे प्रमाणपत्र जी होती ही ऑफलाईन पद्धतीने टायपिंग केलेली किंवा पाहू शकता लिहून दिलेली अशा पद्धतीची प्रमाणपत्र असतील तर तुम्हाला UDID कार्ड काढून घेणं आवश्यक आहे. जर नसेल तर त्यासाठी अप्लाय करणं सुद्धा आवश्यक असणार आहे. कारण जर UDID कार्ड तुमच्याकडे नसेल तर हा जो पेन्शनचा लाभ आहे 2500 रुपये वाढणारा हा मात्र मिळणार नाही आहे. त्यामुळे जर तुमचं UDID कार्ड नसेल, तुम्ही जुने पेन्शनधारक असाल, जुनी लाभार्थी असाल तर यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे. UDID कार्ड काढून घेणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. तर या पद्धतीने ह्या 3 अत्यंत महत्त्वाच्या अपडेट जे आहेत आपल्याकडे प्राप्त झाले आहेत. 2500 रुपयाचा लाभ जो आहे दिव्यांग लाभार्थ्यांना 100% हा मिळणार आहे. फक्त बोगस फेक दिव्यांग लाभार्थीधारक आहेत यांचा लाभ बंद होणार आहे. या पद्धतीने या संदर्भात कधीपासून पेन्शनचा लाभ सुरू होतोय किंवा कशा पद्धतीने पुढची कार्यप्रणाली सुरू होते SOP याबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.